श्री गोपाळ गणेश आगरकर हे भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जीवाच्या कराराने समाजसुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे असे ते मानत. आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला त्या काळामध्ये गती प्राप्त करून देण्याचे काम श्री गोपाळ गणेश आगरकर यांनी केले. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथप्रामाण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्याची कास धरणारे व तत्कालीन सुधारकांमध्ये आपला विचार परखडपणे मांडणारे सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत. 1888 साली त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. सुधारक काढण्यामागचा आपला हेतू ते सांगत की लोककल्याणासाठी प्रसंगी कटुपणा घेतला तरी चालतो. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला. तसेच जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य, धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. आगरकर यांच्या अशा विचारसरणीमुळे त्यांना रूढीवाद्यांच्या टोकाच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. सनातनी लोकांनी त्यांच्या जीवनपणीच त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत. याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत. स्त्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे असे ते म्हणत. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार प्रभावीपणे त्यांनी मांडला. स्त्रियांच्या अगदी पेहरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे. आगरकर आपल्या एका निबंधात म्हणतात की स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावे व तेही एकत्र द्यावे. घरातील कामे स्त्रियांनीच करावी हा काही ईश्वरी नियम नाही. तसेच मुले जी होतात ती स्त्रियांना होतात म्हणून त्यांनीच ती कामे केली पाहिजेत असेही कोणास सिद्ध करून देता येणार नाही. सध्या स्त्रियांना जी 10-12 मुले होतात ती त्यांच्या संतोषाने होतात असे आम्हास वाटत नाही. या संबंधाने पुरुषांकडून स्त्रियांवर जुलूम होतो असा आमचा समज आहे. बाळंतपणाच्या क्लेशांची यत्किंचित झाक पुरुषांच्या स्वप्रत्ययास येण्यासारखी असती तर त्यांनी आपल्या मनोविकारास इतके सैल सोडले नसते. विवाहाच्या कामी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच संमती विवाहाच्या अंमलातही दृष्टीस पडू लागली पाहिजे. आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत. मनुष्यकृत विषमता शक्य तितकीच कमी असावी. सर्वांसारखे निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. विचार कलह हा समाज स्वास्थ्याला आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. ज्या गोष्टींपासून त्रास किंवा अडचण होते त्या दूर करणे आणि ज्यांच्यापासून सोयी व सौख्य होते त्या जवळ आणणे याचेच नाव सुधारणा असे आगरकर मानत. आगरकरांनी लोकजागृतीच्या एकमेव हेतूने आपले सारे निबंध लेखन केले.
बुद्धिवाद हाच उद्याच्या सुखी मानवतेच्या जीवनाचा पाया झाला पाहिजे असे प्रतिपादन करताना आगरकर म्हणतात, विचारी पुरुषांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे आचार चमत्कारिक धर्मकल्पनांवर बसवलेले असतात ते विवेकाच्या कसाला लावून पाहण्यात काही अर्थ नाही. जे लोक तसल्या आचाराचे अनुकरण करीत असतात त्यांच्या मनात त्यांच्या औचित्याचा विचार कधीच येत नाही. पूर्वापार चालत आलेल्या गाढ विश्वास शृंखलांनी निगडीत होऊन गेल्यामुळे मागून आलेले लोण डोळे मिटवून पुढल्यास नेऊन पोचवणे एवढेच ते आपले कर्तव्य समजतात. धर्ममंदिराची रचाई श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे असे हिंदू धार्मिकांचेच म्हणणे आहे असे नाही. कोणत्याही संस्कृतीमध्ये लोकमताला किंमत असते. एका ठराविक मर्यादेपर्यंत ती असण्यासही काही हरकत नाही. पण जर समाज रूढी आणि परंपरेला चिकटून त्यांची भलामण करत असेल तर सुधारणा कधीही होणार नाही असे त्यांना वाटत असे. वि. स. खांडेकर यांनी आगरकर यांच्यावर लिहिलेल्या व्यक्ती आणि विचार या पुस्तकात म्हणतात की आगरकरांनी दलित आणि गलित अशा आपल्या समाज पुरुषांची कसून परीक्षा केली. त्यांची खात्री होऊन चुकली की आपल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीचे मूळ एकाच दीर्घकालीन हटवादी रोगात आहे. तो रोग म्हणजे पुराणप्रियता, अंधश्रद्धा, मुलामा उडून गेलेल्या जुन्या पितळेलाही सोने मानून कवटाळून बसण्याची वेडी प्रवृत्ती. आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा देश श्रेष्ठ, आमची संस्कृती श्रेष्ठ असे ढोल बडवीत आणि त्या ढोलाच्या ढुमढुमाटात स्वतःला बधीर करून घेऊन काळाच्या हाकेकडे दुर्लक्ष करीत हिंदू समाज शतकानुशतके जीवनकंठीत आला आहे. डोळे असून आंधळा, कान असून बहिरा आणि पाय असून पांगळा झाला आहे. तर अशा समाजाच्या कपाळी लाजिरवाण्या गुलामगिरीशिवाय दुसरे काय लिहिलेले असणार? सामाजिक गुलामगिरीची उपेक्षा करून राजकीय गुलामगिरी नाहीशी होईल या गोष्टीवर त्यांचा काडीचाही विश्वास नव्हता. ते म्हणतात, 8-10 वर्षाच्या पोरीस 60-70 वर्षाच्या थेरड्याच्या कब्जात देणाऱ्या किंवा जिला 12वे वर्ष देखील लागलेले नाही अशा मुलीच्या आपत्तीचा विचार न करता तिच्याशी संभोग करण्याचा हक्क नवऱ्यास आहे असे प्रतिपादन करणाऱ्या अथवा नवऱ्याच्या प्रेताबरोबर त्याच्या बायकोचे केस जाळले तरच त्यास सद्गती मिळते अशी बडबड करणाऱ्या अमानुष लोकांनी आम्हास राजकीय हक्क द्या म्हणून तोंडे वेंगाडणे हे अत्यंत विसंगत व अस्वाभाविक आहे. बाहेरची गुलामगिरी नको असेल तरी अगोदर घरची गुलामगिरी नाहीशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथामध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रूढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारण भावाने युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आगरकर आपल्या लेखणीने हिंदू समाजाच्या अत्यंत जीर्ण झालेल्या धर्मकल्पनांवर हल्ला चढवत असत. 5000 वर्षापूर्वी या धर्माने 33 कोटी देव जन्माला घातले. आकाशाच्या पलीकडे स्वर्ग नरकाच्या वसाहती स्थापल्या आणि त्यातल्या एका वसाहतीत अप्सरा आणि अमृत व दुसऱ्या वसाहतीत यमदूत आणि तप्त लोहरस असली बक्षिसे व शिक्षा ठेवून पाप पुण्याच्या हजारो भ्रामक कल्पना समाजात प्रसृत केल्या. अस्तित्वात नसलेल्या परलोकांवर दृष्टी ठेवून इहलोकीचे जीवन माणसाने जगावे असल्या खोट्या तत्त्वज्ञानाची निर्मिती करून या धर्माने खऱ्याखुऱ्या जीवनमूल्याचा सामान्य मनुष्याला फारसा विचारच करू दिला नाही. परिस्थितीपासून पोशाखापर्यंत या हिंदू समाजात सदैव बदल होत गेले, पण त्यांच्या आरंभीच्या धर्मकल्पना मात्र जशाच्या तशाच राहिल्या. या विसंगतीचे परिणाम आगरकरांना सभोवार सर्वत्र दिसत होते. कॉलेजात व्हॉल्टेअर वाचणारे घरी गरुड पुराण प्रमाण मानून हुतात्म्याची उत्तरक्रिया करीत होते. शेक्सपियरच्या रोमिओ अँड ज्युलियट या प्रेमकथेमध्ये रंगून जाणारे लोक आपल्या परकऱ्या पोरींची लग्ने लावित होते आणि त्या बालवधूपैकी जिला दुर्दैवाने वैद्यवय येईल तिला न्हाव्यापुढे बसून तिचे मुंडन करण्यात धर्मपालनाचे समाधान मिळवित होते. धर्म, देवता, परलोक, पुनर्जन्म यांच्याविषयीच्या जुन्या कल्पना जोपर्यंत समाजाच्या मनावर ताबा गाजवीत आहेत तोपर्यंत ही विपरीत दृश्ये समाजात दिसत राहणारच. हे जाणून आगरकरांनी निर्भयपणे सर्वांना बजावले की आकाशातून देव कधी आले नाहीत
व येथून ते परत आकाशात कधी गेलेही नाहीत. आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो. जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारणांचा संबंध चांगला कळू लागतो तो प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागून भूत पिशाच देव दानव वगैरे शुद्ध कल्पनेने उत्पन्न केलेल्या शक्तींची असत्यता प्रत्ययास येते. पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते आणि काही वेळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचे पालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वादांत विचारांच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत हे दैवतही खाक होऊन जाते आणि अहम ब्रह्मास्मी एवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो. व्यक्तींच्या वा राष्ट्राच्या धर्मविचाराचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्यांची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत. आगरकरांच्या समाज सुधारणेचं महत्त्व विशद करताना डॉक्टर गजानन जोशी लिहितात, ब्राह्मणांचे वर्चस्व ब्राह्मणेतरांवर कित्येक शतके चालत होतं व त्याची चीड नेहमीच ब्राह्मणेतरांना येत होती. पण आगरकर स्वतः ब्राह्मण असूनही धर्माच्या नावाखाली ब्राह्मणांनी शतकानुशतके गरीब व अन्य लोकांवर चालवलेले अत्याचार व अन्याय आगरकरांनी स्वतःच वेशीवर टांगले. पण हे त्यांनी केवळ भावनाविवश होऊन न करता काही तात्विक दृष्टीने केले. इंग्रजी भाषिक अभिजन वर्गाला आगरकरांची ओळख करून देण्याचे श्रेय श्री अरविंद गणाचारी यांना देताना प्रसिद्ध लेखक व विचारवंत श्री य दी फडके म्हणतात की तत्कालीन समाज सुधारकांपेक्षा वेगळे असलेले आगरकर नेमस्त राजकीय सुधारणांच्या बाजूचे नव्हते. भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी कठोरपणे टीका केली आणि स्वराज्याच्या मागणीचा पुरस्कार केला. त्यांची बौद्धिक प्रामाणिकता, नैतिक कळकळ आणि आचारविचारांतील संपूर्ण एकरूपता या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या काळातील समाजसुधारकांमध्ये आगरकर अग्रगण्य होते. आपली विरोधी मते निर्भीडपणे मांडणाऱ्या आणि आपल्या समकालीन लोकांना तशा प्रकारे चर्चा व युक्तिवाद करायला शिकवणाऱ्या गोपाळ गणेश आगरकरांसारख्या एकाकी बुद्धिप्रामाण्यवाद्याची स्मृती जागी ठेवणे आवश्यक ठरते.